मायानगरी, स्वप्नांचं शहर, कधीही न थांबणारं, न झोपणारं शहर अशी अनेक विशेषण मुंबई या शहराला लावली जातात. अगदी इतिहासापासून ते आजपर्यंत हे शहर आजही स्वतःचा एक वेगळेपण घेऊन ठामपणे उभे आहे. वेगवेगळ्या बेटांनी मिळून बनलेल्या या शहराचा इतिहास जेवढा भव्य दिव्य आहे तेवढीच येथील पर्यटन स्थळं देखील. यात सर्वात लक्षणीय ठरते ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. भारतीय असो अथवा परदेशी व्यक्ती, मुंबईला येणारी प्रत्येक व्यक्ती गेटवे ऑफ इंडियाला भेट देतेच. जवळपास 100 वर्षापूर्वी बांधण्यात आलेले ब्रिटिश राजवटीच्या खुणा दर्शवणारे गेटवे ऑफ इंडिया आजही प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्षापूर्वी मागे जावं लागेल. नमस्कार, मी काव्या आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 339 पावर्ड बाय gopreg.com. भारताचे इतर देशांशी व्यापार हा मुंबईच्या याच बंदरातून होत असे. मात्र गेटवे ऑफ इंडिया उभारण्याची कल्पना सर्वात प्रथम समोर आली ती म्हणजे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवे व क्वीन मेरी यांच्या भारत भेटी दरम्यान. स्वतः ब्रिटनचा सम्राट भारत भेटीवर येणार म्हणजेच त्याचे स्वागत देखील तेवढेच थाटामाटात होणे गरजेचेच होते. यातूनच गेटवे ऑफ इंडियाची कल्पना समोर आली. वर्ष 1911 मध्ये ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवे व क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी अपोलो बंदर येथे गेटवे ऑफ इंडियाची कमान उभारण्यात आली. मात्र ही स्वागत कमान तात्पुरत्या स्वरूपाची होती. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.